छान वाटतं. ते फिलिंग तुला मी काय सांगू. कधी कधी मला असं फिलिंग येतं की मी पुडिंगची आई होताना काही त्याला कमी तर नाही ठेवत आहे ना, की कदाचित त्याची आई असली असती तर त्यांनी काय केलं असतं. कारण खूप वेगळं आहे ह्या सगळे रिलेशन. सो ते मी फुलफिल करण्याचा खूप प्रयत्न करते. त्यामुळे मला खूप ही फिलिंगच खूप माइंड ब्लोईंग आहे, खूप एक्सायटेड आहे आणि मला खूप आवडते. आणि मी कधीच विचार नव्हता केला, कारण माझ्याकडे खूप कॅट्स होत्या. मी पर्शियन कॅट्स खूप पाळल्या. मी खूप घाबरायची, खरं सांगते. मी डॉग्सला म्हणजे मी कधी असं समोरासमोर त्यांना टच करणं किंवा त्यांना प्रेम करणं हे सगळं कधी केलं नाही. पण माझा लेक ना 10th स्टँडर्डला होता ना, तेव्हापासून 9th पासून असतो की मम्मा एक डॉग पाहिजे, एक डॉग पाहिजे, एक डॉग पाहिजे. पण मी म्हणायची नको नको, त्यांना सांभाळायला खूप खूप लागतं. एकदा काय झालं, 6 महिन्यापूर्वी त्यांनी अचानक बेल मारली आणि तो हा छोटंसं माझं पुडिंग घेऊन आला घरात डायरेक्ट. अच्छा. आणि त्याचा बर्थडे होता आणि तो घेऊन आला. मी फक्त त्याच्याकडे बघितलं आणि एक आतून आवाज येतो ना की किती गोड आहे आणि हा मला हवा. बस त्याने माझ्या पुढ्यात ठेवलं. माझ्याकडे तो आजही फोटो आहे फर्स्ट डेचा. आणि मी त्याला घेतलं आणि मी म्हटलं यार मी याला ठेवणार, मी याला सांभाळणार आणि मी ह्याची मम्मा होणार. बस. तर आपल्या बरोबर आहेत मॅमचे करण अर्जुन. वी हॅव मला आवडलं शब्द. राज, तुझं ह्याच्या बरोबर नातं कसं आहे? आपका इसके साथ कैसा रिलेशन है? छोटे भाई जैसा है मेरे. हाँ. और लड़ता भी हूँ लेकिन चलता है, हम लोग का चलता रहता है दोनों का. ऐसे ही हम लोग, कभी वो मेरे पे चिल्लाता है, कभी मैं इस पे चिल्लाता हूँ, हम लोग का चलता रहता है. पर फिर डेली का मम्मा किसकी साइड लेती है? लाइक इसकी और किसकी. 6 महीने हो गए, 7 महीने हुआ है इसको जगह ले ली मेरी. जगह ले ली. पर फिर भी आप इतने अच्छे हो कि आप आपके प्रॉपर्टी का आधा हिस्सा इसे देने वाले हो. मतलब नहीं, वो ले चुका है, देने वाला नहीं था मैं, लेकिन ले चुका है वो. एक्चुअली क्या हुआ था, मेरे मतलब सितंबर में मेरा बर्थडे आता, तो उस टाइम पे मेरा बर्थडे था, तो मैं एक्चुअली क्लासेस से आया हुआ था एंड मेरे सब फ्रेंड्स नीचे थे. तो वो लोग लाके मेरे को बुलाया, मैं आया, नॉर्मली आया था, कॉलेज के फ्रेंड्स थे. तो अचानक से ये एकदम छोटा सा था, मेरे को दिखाया, पूछा कैसा लगा ना. हाँ. अच्छा अच्छा. अचानक से फिर बोलते तेरे लिए बर्थडे गिफ्ट है. फिर मैं सोचा अभी घर पे कैसे लेके जाऊँ. तो मैं एक हाथ पे इसको ऐसा रखा था और बास्केट था हाथ में. नॉर्मली ये ऐसा लग रहा स्टफ टॉय ऐसा हाथ में रखा हुआ है. नॉर्मली वो ऐसा लेके आया. पहले हाथ में था, मम्मी बोली क्यों लेके आया, क्या लेके आया. फिर मैंने नीचे छोड़ दिया, बिना कुछ बोले नीचे छोड़ा और चल के मम्मी के पास गया डायरेक्ट. पण हा जेव्हा हा पद्धतीने घरी घेऊन आला ना, जेव्हा मी याला बघितलं तर मी म्हटलं, मला दिसला बॉबी आधी डोळ्यासमोर. तर मी म्हटलं फोकस त्याच्यावर घेतला. म्हटलं नाही, वेलकम माझ्या घरी आहे. माझ्या तू नाव दिलंस करण अर्जुन, ते करण अर्जुन म्हणजे हा करण आणि हा अर्जुन, हा माझ्या आयुष्यात आला आणि तेव्हापासून हे अर्जुनाने जागा घेतली. बस. क्या बात आहे. मॅम, तुम्ही म्हणाले की तुमच्याकडे आधी कॅट्स होत्या आणि आता तुमच्याकडे हा डॉग आहे. येस. तर काय डिफरन्स आहे म्हणजे बिंग अ कॅट पेरेंट अँड बिंग अ डॉग पेरेंट? मी तुला सांगू ना, जेवढं कनेक्ट हार्ट टू हार्ट कनेक्ट मी ह्याच्या बरोबर आहे ना, तेवढी मी इतके वर्ष माझ्याकडे 12 पेक्षा खूप जास्त कॅट्स होत्या. म्हणजे एक नंतर एक 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 त्यांनाही मी पाळलं, पण मी तेवढी कनेक्ट त्यांच्याबरोबर 24 तास नाही राहिली जेवढी मी ह्याच्या बरोबर राहिले. पुडिंग आल्यानंतर मी तुला सांगू ना, माझ्या लाईफ मध्ये ड्रास्टिक चेंज झाला. मॅम, ह्याच्या बरोबरचा एखादा इमोशनल किस्सा आठवतोय तुम्हाला? हो, मला आठवतं ना. ऍक्च्युली एकतर माझं 2 दिवसाचं शूट लागलं होतं आणि हा ना आदल्या दिवशीच मला कुठेतरी नरम 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 झालेला दिसला की काहीच बोलत नाहीये, खूप पळापळी नाहीये त्याची. मग हा घेऊन त्याला डॉक्टरकडे गेला आणि मग डॉक्टरने सांगितलेलं 102 ताप आहे. बापरे. हो. आणि 102 ताप म्हणजे खूप झाला. आणि काय होतं की हे खूप लवकर आहे ना ॲलर्जी पकडतो. आणि मग तो डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर मग ते औषध दिल्यानंतर त्याला तेव्हा तो रात्री थोडा एका डोस नंतर हलका हलका ठीक झाला आणि मग त्याने काहीतरी खाल्लं तेव्हा जीवा आला. मॅम, मला असं खरं विचारायचं नाहीये तुम्हाला, म्हणजे मी असं इमॅजिन पण तुम्हाला करायला नाही सांगते, पण तरी असं विचारायचं वाटतंय की लाईफ विदाउट पुडिंग कशी? पुडिंगनी मला लाईफ दिलंय, खूप लाईफ दिलंय. म्हणजे जीवन कसं असलं पाहिजे, कसं एन्जॉय केलं पाहिजे, तुम्ही किती त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी मी त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करते, सगळ्या गोष्टी मी त्याच्याबरोबर बोलू शकते. कुणी घरी नसलं तरी मी त्याच्यावर बकबक करते. सो मी त्याच्याशिवाय मी हा एकही दिवस विचार नाही करू शकत. मी घराच्या बाहेर शूटिंगला पण जाते ना, तर मला सारखं डोक्यात असतं की काय जेवण करत असेल, त्याने जेवलं असेल का, त्यांनी हे केलं असेल का, त्यांनी ते खाल्लं असेल. मी कधीच विचार नाही करू शकत की हा ह्याच्याशिवाय मी राहू नाही शकत. मी जसं माझ्या ह्याच्याशिवाय मी नाही राहू शकत ना, तसं मी ह्याच्याशिवाय नाही राहू शकत.
मॅम युअर डान्सर Yes. आणि तुम्हाला एक्सप्रेशनसाठी ओळखलं जातं. आय मीन यू आर फॅब्युलस ॲट इट. आणि असाच आम्हाला एक गेम खेळायचा आहे तुमच्याशी. लाईक जर का मी तुम्हाला एक सिच्युएशन दिली तर आय वॉन्ट यू टू एक्सप्रेस व्हॉट ही थिंक्स ॲट दॅट पर्टिक्युलर मुवमेंट. डन? ओके ओके ठीक आहे. युअर फर्स्ट सिच्युएशन इज जेव्हा तुम्ही खूप थकून लाईक खूप दिवस झाले घरात नाही आलात आणि अचानक तुम्ही घरात आलात आणि मग तेव्हा हा काय कसा रिॲक्ट करतो? ओके दरवाजा ओपन करते. मी काय करते बाहेर, मी लिफ्टमध्ये असते ना तेव्हा मी मुद्दामून पहिल्यांदा सगळ्यात आधी माझी की शोधते. ओके हा कोणी असू दे पण मी माझी की शोधते, कारण माझ्या कीच्या आवाजाने हा दरवाजा त्याला. त्याला कळतो. हा. तर मी येते, मी दरवाजा असा हळूच असं ओपन करते, त्याच्या हा. आवाजाने हा आलेला असतो उभा. हा जसा मी ओपन करते ना हा खरोखर माझ्या अंगावर येणार आहे. क्या बात आहे. असं जर करतो ना सेकंड सिच्युएशन इज जेव्हा तो खूप अँग्री असतो, हा. त्याच्या मनासारखं काहीतरी झालं नाहीये आणि मग तेव्हा तो कसा रिॲक्ट करतो? आम्ही ना भांडतो पण दोघं. Okay. म्हणजे त्याच्या काही असेल, कुठल्या गोष्टी असेल, त्याला त्याच्या मनाविरुद्ध करायचं असेल, हा. त्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि त्या गोष्टी मी त्याला करू नाही दिल्या, मग त्याला सांगायचं असतं. त्याला असं हात उचलला ना रे पुढे नो नो आय से नो, मग पुढे क्या बात मग मी आहे. त्याला म्हणते चुप शट अप गेट आउट. हा की बॉबी कोणी त्याला काही म्हणतं ना पुढे असं केलं तरी तो जाऊन शांत. आणि मी म्हटलं पुढे पुढे आणि मग थर्ड सिच्युएशन इज ह्याला जर का तुम्हाला मस्का मारायचा आहे तर कसा मारेल? पण ह्याला जेव्हा काही कधी गोष्टी हवी असेल ना तर तशी मी बसले ना तो माझ्या पायाजवळ येऊन असाच बसणार, म्हणजे असं 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 ठेवून ओके पैर के ऊपर सर के असं असं करून Okay. हा असं ठेवणार Start. आणि मग असं हाँ असं ऐसा फिर वो ऐसा करके फिर पैर पे चढ़ेगा. अगर please ना. हा मॅम एक दिल से दिल तक फंडा आहे. याच्यामध्ये आपण काय करतो माहितीये का, तुम्ही त्याच्याबरोबर बोलायचं असं की जे इट विल बी लाईक हार्ट टू हार्ट कनेक्टेड थिंग. लाईक आजवर तुम्ही त्याला सांगितलं नाही असं काहीतरी त्याला सांगा आज. हा जो प्रश्न असा आहे ना की मी जितके वेळ घरी असते तितके वेळ मी पुडिंगबरोबर खूप शेअर करते, खूप बोलते, सगळ्या गोष्टी बोलते. तर पुडिंगला फक्त माझ्या मनात एकच फिलिंग असते की पुडिंग मी तुझी आई बनू शकली ना रे, मी तुला तुझ्या आईसारखं प्रेम करते ना, तू तुझ्या आईला मिस तर नाही ना करत, नाही ना करत, मी तिला सगळं केलं ना मम्मा. सो काही राहिलं असेल किंवा काही तुला मोठं करण्यामध्ये काही कमी राहिली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, कारण काही भाषेचा फरक असल्यामुळे बाकी सगळं काही आपलं सेमच आहे, बाकी काही नाही आहे, पण भाषेचा फरक असल्यामुळे काही कळत नाही. पण काही असेल तर मला माफ कर आणि मला समजून घे. ओके, आय लव्ह यू. Hi guys, please like, share, subscribe and comment.